या गावामध्ये येताना मला आवर्जून आठवण येते, उल्लेख करा असं वाटतं आमच्या सहकारी स्वर्गीय बबनदादा कुलवडे यांचा. 2005च्या दरम्यान 4च्या निवडणुकीमध्ये खेड लोकसभेतून निवडून आल्यानंतर 2005ला इथं आलो. नवरात्रीचा सण होता. माझ्या सगळ्या ह्या गावातल्या भगिनी अगदी लांबच्या लांब रांगा लावून आमचं स्वागत केलं. त्यावेळेला इतका भारावून गेलो होतो. हे गाव माझ्या तेव्हापासून लक्षात आहे. सगळं गाव माझ्यावर मनापासून प्रेम करणारं गाव. म्हणजे प्रकाश असतील, सगळी मंडळी. मला हे आठवतं आहे, जवळजवळ 19-20 वर्षापूर्वी ग्रामस्थांनी आणि आमच्या सहकाऱ्यांनी बबनदादांनी सांगितलं, पुष्पावती नदीवरच्या पुलाची तिथं अडचण आहे आणि त्यावेळेला निधीची गरज होती. ताई त्यावेळेला 2005ला 4-5 लाख रुपयाचा निधी दिला. त्याची किंमत आज खूप मोठी आहे. काम अपूर्ण राहिलं, पुन्हा परत 2.5 लाख रुपयाचा निधी टाकला. त्याच्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये एक प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता कोपरे मुथळण्याला जाणारा, तो सुद्धा आपण त्या 2-2.5 कोटी रुपये टाकले. गावामध्ये अजूनही काही कामं केली. यादी मोठी आहे, पण जास्त यादी वाचून दाखवण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यानंतरची ओतूरची सभा आहे. ओतूरची सभा पूर्ण करून मला पुण्याला मिटिंगला जायचं आहे, म्हणून मी जास्त काही बोलणार नाही. पण आवर्जून सांगावंसं वाटतं, ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीनं, आपल्या भवितव्याच्या दृष्टीनं, सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. लोकसभेची निवडणूक आहे, देशाच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. पण आज ही निवडणूक अतिशय जे दिल्लीच्या वार्ता करणाऱ्या लोकांनी गल्लीमध्ये आणून ठेवलेली निवडणूक आहे. आता मगाशी मला एका पत्रकारानं विचारलं, अतुल शेठने ज्या गोष्टीचा उल्लेख केला, काल उमेदवारी अर्ज भरायचे शेवटचे दिवस होता, आज छाननी होती. आज सकाळी 9 वाजल्यापासून मी इथं आहे. आपल्या समोरच्या उमेदवारावर कोणीतरी ऑब्जेक्शन घेतलं, कुठल्या पार्टीनं घेतलं, कसलं ऑब्जेक्शन घेतलं ते मला माहिती नाहीये. पण आपला उमेदवार, समोरचा उमेदवार इतका घाबरलाय, त्याला सगळीकडे अगदी स्वप्नात सुद्धा शिवाजी आढळराव दिसतो, झोपेत सुद्धा शिवाजी आढळराव दिसतो. काय तर म्हणे शिवाजी आढळरावने माझ्यावर आक्षेप घेतला आणि मला बाद करण्याचा प्रयत्न केला. अरे भाऊ, तुला कशाला बाद करणार? तुला मी मैदानावरच लोळवणार आहे. तुझा उमेदवारी अर्ज बाद केला तर मी लढायचं कोणाशी? आणि म्हणून मी असल्या ह्या रडीचा डाव खेळत नाही. पण एक गोष्ट याच्यातून समोर संपूर्ण स्पष्टपणे दिसते की समोरचा कोल्हा वाघाला घाबरला. उगाच काहीतरी आता बळायला लागला. आता माझा मी कशाला बात करायला जाईल, काय जाईल, आणि तुम्ही कशाबद्दल आहे ते पण माहिती नाही. काहीतरी मारामारी केली म्हणून गुन्हे की काय? कसले गुन्हे येते? काहीतरी गडबड केली असणार म्हणून गुन्हे दाखल झाले असणार. आता त्याचे काय गुन्हे, त्याचा काय इतिहास, मी कशाला बघायला जाऊ? मी आणि माझा मतदारसंघ, मी आणि माझी जनता, याच्या पलीकडे मला काही दिसत नाही. मला तुमची उन्ही दोन्ही कडायला वेळ नाही, फुरसत नाही. मी जे उभा आहे, मी निवडणूक जो लढवतोय, फक्त आणि फक्त विकास कामं करण्यासाठी लढतोय. मी जी निवडणूक लढतोय, मला हा माझा पुणे नाशिकचा प्रकल्प आहे रेल्वेचा, जो मी 18 वर्षापूर्वी, म्हणजे 23 वर्षापूर्वी, 18 वर्षापूर्वी सुरुवात केली, तो मला पूर्ण करायचा. ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. मी जो उभा आहे तो माझ्या मतदारसंघातले सगळ्यात वाहतुकीचे प्रश्न आहे. चाकणच्या ट्रॅफिकचा खोळंबा आहे, मोशी ह्या भागातली ट्रॅफिक आहे, तळेगाव आहे, शिक्रापूर आहे, लोणीकंद आहे, वाघोली आहे, सगळी ट्रॅफिकची समस्या आहे. आणि हे दोन्ही कामं करण्यासाठी रेल्वे आणि हायवे हे दोन्ही करायला मला 45 ते 50 हजार कोटी रुपयाची गरज आहे आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात. म्हणून मी उभा आहे. मला आशा आहे, मला अपेक्षा आहे
निवडून गेल्यावर ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार हे आपल्याला सांगायची ज्योतिषाची गरज नाही. आणि मग मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर ह्या मतदारसंघासाठी पैसे आणण्याला त्यांच्याच विचाराचा काम करणारा खासदार पाहिजे, गायक खासदार नको आहे. मला राजकारण करायचं नाही, मला कोणावर टीका करायची नाही. आज विषय काढला जातो शेतकऱ्यांचा. यांना शेतकऱ्याची आठवण झाली फक्त निवडणुकीसाठी. यापूर्वी त्यांना कधी आठवले शेतकऱ्याच्या कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये, कांद्याच्या भावाबद्दल? उभं राहायचं म्हणून कांद्याचा भाव गावागावामध्ये कुठेही तोंड दाखवलं नाही आणि लोकांना तोंड दाखवायची सुद्धा हिंमत राहिली नाहीये. मग काय घेऊन जायचं लोकांकडं? तर शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. हो, आम्हालाही मान्य आहे ना. आम्ही काय म्हणतोय? आमचं तेच म्हणणं आहे. मी सुद्धा मानतोय ना, मी सुद्धा शेतकऱ्याचा पुत्र आहे. मी सुद्धा शेतात काम केलंय. मला सुद्धा निवडून गेल्यानंतर शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या साठी, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी लोकसभेमध्ये प्रश्न मांडून कायदे बनवून घ्यायला पाहिजेत. मी नुसते प्रश्न उपस्थित करणार नाही, तर त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणार. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान काय करता येईल? कांद्याचा प्रश्न आहे ना. माझ्या ह्या भागातला शेतकरी फक्त कांदा आणि कांद्यावर अवलंबून आहे. प्रत्येक वर्षी, कधी नाही असं, प्रत्येक वर्षी कांद्याचा भाव खाली वर होत असतो. मग याच्यावर काहीतरी तोडगा काढा ना, की नुसती लोकसभेमध्ये भाषण ठोकले म्हणजे झालं असं काही नाहीये. माझ्या डोक्यात विचार आहे की बाबा, आज आपण कांद्याचं जाळी बांधतो त्याच्यापेक्षा काहीतरी नवीन तंत्रज्ञान वापरून त्यासाठी शेतकऱ्याला जर दिलासा मिळाला, कांद्याची साठवणूक करता आली, कांदा जास्त वेळ टिकता आला, निर्यात करता आली, आणि निर्यात करण्यासाठी कायदे बदली करावे लागले, तर हा शेतकऱ्याचा पुत्र तुमच्यासाठी ते करायला सुद्धा कमी पडणार नाही. मी नुसती भाषण करून राहणार नाही. तर मला या प्रश्नासाठी संशोधन करून जे काय करता येईल, मला सांगा. साधी गोष्ट आहे. आणि म्हणून मला कधी कधी विचार पडतो, तुम्ही 5 वर्ष तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही गावात गेले नाही, कुठल्याही गल्लीत नाही, कुठल्याही गावात नाही, काम नाही, विकास नाही. दुसऱ्या बाजूला मला बघा, 20 वर्ष मी तुमच्या समोर आहे. मी कधी ऊन पावसाळा कशाचे काय बघितलं, तमाक बाळगली नाही. पराभव झाला, हारलो, त्यातूनही सावरलो, लगेच दुसऱ्या मिनिटाला सावरलो आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. आपल्याच गावामध्ये इथे येण्याची माझी पराभव झाल्यानंतर मला वाटतं 3री वेळ आहे. इथं आमची एक कन्या आहे, सायली ढमढरे, तिच्या घरी पण 2 वेळा आलो होतो. एक होतकरू मुलगी आहे, तिला भेटायला मी आलो होतो इथं. नाही, सायली ढमढरे म्हणून ढमढरे सरांची मुलगी आहे. हा, तर रेल्वेमध्ये अपघात झाला होता. ती होतकरू हुशार मुलगी आहे. अच्छा, तिचे वडील पण आहेत तिथे. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय, मी सगळ्या गावागावामध्ये, वाड्यावाड्यामध्ये मला लोक माहिती आहेत. शिरूर लोकसभेच्या मतदारसंघातल्या 6 तालुक्यातली माती इंच जमीन माझ्या ओळखीची आहे. प्रत्येक माणूस माझ्या ओळखीचा आहे. आता हे बघा, बबन दादाच्या बाबतीत मी काय बडेजाव करत नाही. बबन दादावर मी काम केलं, प्रामाणिकपणे त्या माणसानं पक्षाची सेवा केली. त्याचा मृत्यू झाला, ते निधन झालं, आम्हाला वाईट वाटलं. दसऱ्याला मी आलो होतो. गावानं ठरवलं की त्यांच्या स्मृतीसाठी आपण काहीतरी त्यांचं स्मारक किंवा ट्रस्ट करावा. सगळ्यात पहिला मी उभं राहिलो. म्हटलं पहिली मदत माझी राहील, आणि रोख रक्कम 51,000 रुपये मी त्यावेळेला दिले. आणि भविष्यामध्ये नुसतं याच्यावर थांबणार नाही. अरे, जीवाला जीव देणारा माणूस होता. पक्षासाठी त्याने सगळं प्रपंच सोडून हे सगळं करून काम करत राहिला, लोकांसाठी काम करत राहिला, ग्रामपंचायतीसाठी काम करत राहिला. त्याच्या स्मृतीसाठी जर अजूनही काय करायचं असेल तर मला ग्रामस्थांना विनंती करायची, हा शिवाजी आढळराव त्या कामासाठी सगळ्यात पुढे अग्रेसर राहील. गावाच्या विकासासाठी मला सांगायचं आहे, आज देशातलं सरकार, राज्यातलं सरकार, दोन्ही सरकार आमचीच आहे.
उद्या येणारं सरकार नरेंद्र मोदीजींचं ते आमचं सरकार असणार आहे आणि राज्यात येणारं सरकार सुद्धा आमचंच राहणार आहे. मग अशा वेळेला विकास कामाला ह्या जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही, कुठल्या गावाला निधी कमी पडू देणार नाही. एका बाजूने आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार आणि दुसऱ्या बाजूने नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून प्रत्येक गावाला, आता बघितलं मी मगाशी येताना, हा नदी छोटा पूल आपण जो केला मला वाटतं 6 कोटी रुपयाचा ना, आता आलो तो पूल केला ना आपण मराठवाडीचा. हां, बऱ्याच तो डिंगोरेच होता. पण असे अनेक कामं आपल्याला करायची आहेत. भविष्य काळामध्ये ही कामं करण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की 13 मेला ह्या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान आहे. मतदान करताना गेल्या 5 वर्षापूर्वी काय झालं आणि गेल्या 5 वर्षात काय झालं याचा विचार करा. आपल्यासाठी कोण धावून येतं, आपल्या अडचणीला कोण समोर उभं राहतं याचा विचार करा. आणि फक्त संधी साधूपणा आणि नुसतं फक्त भावनेला हात घालणारी भाषणं आणि नाटक यापासून आपण सावध राहा. नाहीतर पुन्हा आपला मतदारसंघ 5 वर्ष पाठीमागे जाईल आणि आपल्या मतदारसंघाचं वाटोळ होऊ द्यायचं नसेल तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी घड्याळाला मतदान करा आणि मला विजयी करा एवढीच विनंती करून थांबतो. धन्यवाद.